तर मित्रांनो, मी तुमचा रणजित पिसाळ तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. आणि आपण आलेलो आहे आता कोल्हापूरमध्ये. आणि तुम्हाला आता मी महालक्ष्मी मंदिर दाखवणार आहे आणि तुम्हाला तिथल्या महालक्ष्मी मंदिरमधला परिसर पण दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपण चाललेलो आहे आता महालक्ष्मी मंदिराकडे. तुम्ही बघू शकता आपण चाललेलो आहे आता महालक्ष्मी मंदिराकडे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आलो होतो तर कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या मंदिर बघण्यासाठी. तिथं तुम्ही बघू शकता हा 21 फुटाचा गणपती आहे. हा कोल्हापूरमधला सर्वात मोठा गणपती आहे. 21 फुटाचा गणपती आहे हा. चतुर्थीला विसर्जन करतात या गणपतीचे. तर अख्खं कोल्हापूर बंद करतात इथं विसर्जनाच्या टायमिंगला. महागणपतीच्या मूर्तीचं बुकिंग या ठिकाणी झालेलं आहे. यामध्ये पुणे, मुंबई आणि बेंगलोर येथून सुद्धा या महागणपतीच्या मूर्तीचं बुकिंग झालेलं. तुम्ही बघू शकता 21 फुटाचा गणपती आहे आणि त्या अशा 2 गणपती आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. हा बाहेरून परिसर असा आहे. दर्शनासाठी लाईन इथं लागते. त्याचा मेन गेट तिकडं आहे. आपण तिकडे गेल्यानंतर तिकडनं सुद्धा दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता आपण आलेलो आहे महालक्ष्मी मंदिरात. आपण देवीसाठी हार घेतलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहे दर्शनासाठी. हे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे आता महालक्ष्मी मंदिरात. तुम्ही बघू शकता हा आजूबाजूचा परिसर. हे आहे मंदिराचं शिखर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे महालक्ष्मी मंदिरात. आपण दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे पाठीमागचं महालक्ष्मी मंदिर आहे. आपण दर्शन घेऊन आलो आहे. आतला काय शूट काढता येत नाही कारण तर आत कॅमेरा अलाउड नाही. तर आपण बाहेरून सर्व तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघू शकता इथं काम चालू आहे अजून मंदिराचं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे खूप प्राचीन मंदिर आहे. तुम्ही याच्या भिंती जर बघितलं तर या दगडाच्या भिंती आहेत आणि फार जुनं मंदिर आहे. आणि मंदिराच्या पुढे सुद्धा काम चालू आहे मंदिराचं हे नवीन. तुम्ही बघू शकता ते कमान किती उंच आहे मंदिराची. तर मित्रांनो, आपण थोडक्याच व्हिडिओमध्ये कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मंदिराचं दर्शन करून दाखवलं आहे. आणि आत्ता मी दर्शन करून बाहेर चाललो आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, मी आलो होतो कोल्हापूरमध्ये आणि इथं गणेश उत्सवाचा कार्यक्रम चालू होता आणि तिथे बाहुले नाचत होते. तर मी गेलो होतो तिथं बघण्यासाठी आणि तुम्हालाही ते दाखवतो हे कसे नाचत होते. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज कोल्हापूरमधले महालक्ष्मीचं दर्शन करून दिलं आहे आणि थोडासा इंटरेस्टिंग व्हिडिओ पण दाखवला आहे कसे बाहुले नाचत होते. तर मला फॉलो करा असे भन्नाट व्हिडिओ बघण्यासाठी. धन्यवाद.